ग्लास स्किन मिळवायची आहे, पण त्यासाठी जेव्हा आपण घरगुती उपाय करतो तेव्हा बऱ्याचदा चेहऱ्यावरती पिंपल्स येतात किंवा त्वचा अजून ड्राय पडते, कारण आपण आपल्या त्वचा प्रकारानुसार उपाय करत नाही आहोत. हॅलो एव्हरीवन, मी रश्मी. स्वागत आहे तुमचं माझ्या ग्लॅम विथ रश्मी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अगदी घरगुती घटकांचा वापर करून तुम्ही ऑइली आणि ड्राय स्किनसाठी अगदी सोपे पण 100% प्रभावी असे स्किन केअर रुटीन कसे सेट करू शकता. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यासाठी तुम्हाला फक्त 5 स्टेप स्किन केअर रुटीन फॉलो करायचे आहे. त्यातली पहिली स्टेप आहे ती म्हणजे क्लिन्झिंग. तर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्हाला चेहऱ्यावरती कच्चे दूध अप्लाय करायचे आहे. त्यानंतर 2 ते 3 मिनिट चेहऱ्यावरती तुम्हाला सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करायचा आहे आणि त्यानंतर कॉटनने चेहरा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. त्यानंतर एका माइल्ड फेस वॉशने चेहरा वॉश करून घ्यायचा आहे. पण जर तुमची स्किन ऑइली असेल तर इथे तुम्हाला कच्च्या दुधाऐवजी ताक वापरायचं आहे. दुसरी स्टेप आहे ती म्हणजे स्क्रबिंग. तर यामध्ये जर तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तर अर्धा चमचा तांदळाचे पीठ, 1 चमचा मध, थोडेसे कच्चे दूध आणि थोडीशी दुधाची साय हे मिश्रण तुम्हाला एकत्र करून चेहऱ्यावरती अप्लाय करायचे आहे आणि अगदी वर्तुळाकार पद्धतीने 2 ते 3 मिनिट चेहऱ्यावर तुम्हाला अगदी हलक्या हाताने मसाज करायचं आहे. पण जर तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्हाला इथे तांदळाच्या पिठामध्ये मधाऐवजी बेसन आणि थोडेसे दही ॲड करायचे आहे आणि त्याने तुम्हाला चेहऱ्याला वर्तुळाकार मसाज करायचा आहे. यामुळे काय होणार आहे, तर त्वचेची छिद्रे स्वच्छ होणारच आहेत, पण त्याचबरोबर चेहऱ्यावरचे जास्तीचे तेल देखील कमी होणार आहे. स्क्रबिंग झाल्यावर तुम्हाला चेहरा स्वच्छ धुवायचा आहे. त्यानंतर तिसरी स्टेप आहे ती म्हणजे टोनिंग. तर यामध्ये जर तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, 3 ते 4 चमचे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि तो 7 ते 8 तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे. 7 ते 8 तासानंतर ते पाणी गाळून घ्यायचं आहे आणि एका स्प्रे बॉटलमध्ये भरून तुम्ही ते तांदळाचं पाणी ॲज अ टोनर म्हणून वापरायचं आहे. कारण ग्लास स्किनसाठी तांदळाचे पाणी अतिशय उत्तम मानले जाते. पण जर तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्ही इथे काकडीचा रस किंवा गुलाबजल किंवा अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे ग्रीन टी, ते पण विदाऊट शुगर, बनवून एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवू शकता आणि ती ग्रीन टी तुम्ही ॲज अ टोनर म्हणून चेहऱ्यावरती वापरू शकता. चौथी स्टेप आहे मॉइश्चरायझिंग. यामध्ये तुम्हाला जर ड्राय स्किन असेल तर तुम्ही दुधाची साय अर्धा चमचा घ्या, त्यामध्ये 1 चमचा मध ॲड करा आणि 4 ते 5 ड्रॉप बदामाचे तेल ॲड करा. हे मिक्सचर चांगले मिक्स करून तुम्ही त्याने चेहऱ्याला 5 ते 10 मिनिट अपवर्ड डायरेक्शनने मसाज करायचं आहे. ह्यामुळे काय होणार आहे, तर त्वचेचा कोरडेपणा पूर्णपणे निघून जाणार आहे. पण जर तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्ही इथे दुधाची साय पूर्णपणे टाळायची आहे. त्याऐवजी तुम्ही इथे ॲलोवेरा जेल घेऊ शकता. त्यामध्ये अर्धा चमचा काकडीचा रस ॲड करायचा आहे आणि त्याने तुम्हाला 10 ते 15 मिनटं चेहऱ्याला अपवर्ड डायरेक्शनने मसाज करायचा आहे आणि त्यानंतर चेहरा धुवून टाकायचा आहे. आता द लास्ट बट नॉट द लिस्ट अशी स्टेप ती म्हणजे सनस्क्रीन. तर ह्यामध्ये जर तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्हाला हेवी क्रीम बेस्ड सनस्क्रीन यूज करायची आहे आणि जर तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्हाला जेल बेस्ड सनस्क्रीन यूज करायची आहे. आणि हे स्किन केअर रुटीन तुम्हाला आठवड्यातनं 2 वेळा फॉलो करायचे आहे. हा होता माझा आजचा व्हिडिओ. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.